मतदान करूया, मतदान करूया, आता मतदान करूया, मतदान करूया, आता मतदान करूया. बुथवर जाऊया, आता मतदान करूया, बुथवर जाऊया, आता मतदान करूया, रांगेत जाऊया, आता मतदान करूया, रांगेत जाऊया, आता मतदान करूया, रांगेत जाऊया, मतदान करूया. अरे बापरे बाळू, काय विशेष बातमी आहे राजा पेपर मध्ये? बाळू पाहिलं का पेपर मध्ये काय आलं? निवडणुकीच्या तारखा जाहीर, मतदार जागा हो. लेखा पाहूनच राहिलो की मी. अरे लेखा तिकडे काय पाहतं? अरे हे लेखा तुझी सवय गेली का? चल पेपर मध्ये पाहिलं. अरे इकडे पाहिलं पेपर मध्ये आलं, निवडणुकीच्या तारखा जाहीर. निवडणुकीच्या तारखा जाहीर. हा, मतदार जागा हो. अबे काही असते ना भे असं? अरे काही नाही भाऊ, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, दारू न पिता, कोणतंही व्यसन न करता आपलं अमूल्य मत द्या, असं पेपर मध्ये आलंय. अबे पेपर मध्ये काही छापून येते, मला विश्वास बसत नाही का? पेपर वाले काही छापत नाही भाऊ. आता इलेक्शनचे दिवस आहे म्हणून गचागच पेपर भरून आलाय पाय. असं होय? हो. असं ते विश्वास बसत नाही रे बाबा. अरे विश्वास बसत नाही? असं ते गाव आहे, बारा भानगडीचं गाव. गावाचं नाव काय रे त्या? बारा भानगडीचं गाव. तुला माहित आहे? अरे बारा भानगडीचं जरी असेल तर त्याला महात्मा गांधी तंटामुक्तीचा आदर्श पुरस्कार मिळाला आहे भाऊ. गंमत नाही. अबे ज्याच्या नावातच बारा भानगडी आहे ते गाव आदर्श असू शकते का? त्या बारा भानगडीच्या नावावर जाऊ नको तू. मग तंटामुक्तीचा आदर्श पुरस्कार आहे भाऊ. गंमत नाही. मला नाही विश्वास बसत बाबा. तो काही म्हण. विश्वास बसत नाही? नाही अजिबात नाही. तुला नेऊ का त्या गावात? चाल रे. कुठे आहे रे ते गाव? ते गाव अटीस आहे. अटी म्हणजे काय रे? हे काय अटीस आहे ते गाव? अबे अटी म्हणजे कुठं? अटी म्हणजे 50 किलोमीटर. 50 किलोमीटर? हो. मग तटी म्हणजे काय रे? तटी म्हणजे 50 किलोमीटर. ये जे गंगे पुढे नाहीले. एक काम कर, चल चल आजा मेरे गाडी पे बैठ जा. चला तुझ्या गावात येतो. बसतो मंडळीत. अबे काय लेका 1857च्या काळातली गाडी आणली चालू घेऊन. भाऊ 1857ची गाडी नाही भाऊ माझी. मग माझी गाडी आहे वन किक स्टार्ट. वन किक स्टार्ट म्हणजे काय रे? वन किक स्टार्ट म्हणजे 10 किक मारा आणि एकदार चालू करा. चाल बाबा ने. त्या गाडी पे बैठ जा. चल 2 मिनिट. टोपी घालू. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. उठले उठले हो, उठले उठले हो, उठले उठले हो. हे वय का ते गाव? एक गाव व्यसन मुक्त. हेच तर गाव आहे भाऊ, ते बारा भानगडीचं गाव. असं वय? हो. आता फक्त तू गावाच्या येशीत आला. येशीत? हो. पण लेका काय झालं? तुला माहिती आहे का रे? काय झालं? येशी निरा पिशी असते बरं का? नाही भाऊ, आदर्श पुरस्कार आहे आमच्या शिरपूरले. माहिती आहे का तुला? आहे का नाही भाऊ? आदर्श गाव आहे आमचं. गंमत नाही. आता तू तर म्हणला होता पेपर मध्ये आदर्श गाव. आदर्शच गाव आहे ना मग. इथं कोणी दारू पित नाही, नाही इमल खात नाही, नाही खात, हा? नाही खात, भांडणं करत नाही. नाही. लय आदर्श गाव आहे. हो. बघू आता कसं गाव आहे. चल तुला आता फक्त तू गावाच्या येशीत आला. आता तुला गावात नेऊन दाखवतो. चाल चाल ये. चाल ये. अबे बोल. तू तर म्हणत होता व्यसन मुक्त आहे. व्यसन मुक्त आहे ना भाऊ. हे पाय नाही शिरपूर मध्ये बेवडत तर दिसून राहिला. मला तू सांग, त्याचे बोट सारखे असतात का भाऊ? एखादा असते बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष नसते द्यायचं आणि त्याचं मोठं नसते करायचं. बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष नको देऊ. काय काय करते येऊन येऊन येणार गो शांतपैकी शिवाय गो येऊन येऊन
तवयशिवाय आहे हो. मराठी मंत्र मराठी. इंग्लिश होतं काय? मराठी म्हणतो भेटो काय मी. एक मिनिट फक्त. मराठी म्हणतो देहाची तिजोरी. अय भाऊ गाणं म्हणून रे. देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा. उघड बार देवा उघड बार देवा. पितो डोळे दारू मिटुनी जात कुत्र्याची हाड हाड हाय हाड हाय. हाडाड करायला अरे कुत्र होत शेवटी. मी आता ऐकलं कुत्रे कधी दारू पिणारा चावत पण नाही भोकत पण नाही. तो एकदम करेक्ट आहे. हा मी सांगतो ते कसं. कसं तू विचार मला नामदेवराव म्हणा ते कसं. नामदेवराव ते कसं. हा मी सांगतो. हा जेव्हा कुत्र दारू पिणारा कोण कसं करते. भाऊ भाऊ हा मुंडी हालो हालो करत असते. भाऊ भाऊ. ते दारू पिणारा कोण भुगत नसते. मग ते दारू पिणारा म्हणत असते भाऊ भाऊ सरळ जाय रस्ता काय. आणि जेव्हा कुत्र भाऊ करते काही हा तेव्हा बस स्टँडचं कुत्र पोलीस स्टेशनच्या चौकातल्या कुत्र्याला सांगते काय सांगते. जे मागून दुलटण्याला द्यायला त्याच्यावर भुकू नको ते आपलाच भाऊ आहे. हे तर लेका मला माहितच नव्हतं. टाक पाचची उतरली नाही रातची. आज मी दारू प्याला ना म्या. कोण दारू पिली. तो ते बुवा पिते ते बालेराव पिली दारू पिली. अरे नाम्या दारू पिऊ नको. दारू प्यायल्यानं आतडे खराब होतात. लिव्हर खराब होते. संसाराची समधी राग रांगोळी होते. आणि तुझे बायका लेकर त्यांचं काय. बोलला हा दिला उपदेश. दारू पिणाऱ्याला उपदेश देणारच लय भेटतात. पण मी काय म्हणतो बाबा. हा मी नाही त्याची कडीला हात कसं काम करतो. तरी म्हणतो बरं ही बाटली कोणाची. तुझी शरीर कोणाचं. तो पैसा कोणाचा. लिव्हर कोणाचे. संसार कोणाचा. लेकर कोणाचे. बायको कोणाची. घरच्या म्हणजे एवढं राहिलं आपल्या. बरं बरं तसं नाही ना म्या. मी शेजारी म्हणून शेजार धर्म या नात्यानं माणूस म्हणून माणूस या नात्यानं सांगतो की दारू प्याऊ नको म्हणून. बोलला हा शेजारी नाही तरी म्हणत होतो साहेब काल हो बाब्या माझी बायको विहिरीवर पाणी भरायचं आहे. म्हणजे बाब्या शेजार धर्म आहे. बाब्या लगेच तिला पाणी काढून देते. धर्म माझी बायको आपशीवर गेली पाणी भराय. बाब्याचा शेजार धर्म आहे. बाब्या आपसून देते म्हणे. अरे तुमच्या शेजार धर्माची ऐशी की तैशी बाब्या. घरच्या मंडळावर ना जायचं. बरोबर. बरं मी काय म्हणतो एवढा पांढऱ्या चौकशी करायला तू एवढा सकाळी सकाळी कुठं चाललास. अरे आज मतदानाची तारीख आहे. यातो मी मतदान करून. मतदान आहे. मग अरे आपलं बी मतदान बाकी. नाम्या हा बोल. तू केव्हा करणार मी मतदान. अरे जाईन मी 4-5 वाजता. 4-5 वाजता काय तो मुहूर्त बिहूर्त आहे काय. अरे मुहूर्त फिरत नाही. मग अरे 4-5 वाजता जेव्हा ते लोक मा घरी येतील मला काही देतील मग मी त्यांना देईन. अरे तू तर जिंदगीवर तुमच्यासारख्या लोकांमुळे तर आज गावाचे हाल झाले. तरी म्हणतो नाम्या 10-12 दिवस झाले कामावर नाही. आता समजलं बाय तो निवडणुकीचा सीझन चालू आहे. मग काय रोजच खंबा रस्त्यावर लंबा संसारात निरा दंगा दंगा. आला मोठा म्हणाले सीजन चालू. अरे ते काय समजते. अरे आमच्यासारख्या लोकांच्या दिवाळी दसरा असते. तिकडे जायचं रात्रीचं तिकडे जायचं दिवसाचं. तुम्हाला काय करायचं बे.
अरे मंडळी, ह्याच्यासारख्यामुळंच तर आज मतदाराचा भाव लागतो. तुम्ही सांगा याचं एक मत किती मोलाचं आहे? एका मतामुळं कोण जिंकेल कोण हरेल हे सांगता येत नाहीतर आजकालचे जनावरांचे बाजारभाव माहीतच आहेत तुम्हाला. चौपादार भावाची ऐशी की तैशी, तुला काय करायचं बाय निघेतून. बरं का मंडळी, तुम्ही तरी ह्याच्यासारखं कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, कुणाच्याही दबावात येऊ नका. संविधानानं दिलेला मतदानाचा हक्क योग्यरित्या बजावा. त्यासाठी कुठेही अडचण आल्यास वाशिम पोलीस दल सदैव आपल्या सेवेशी आहे. झालं बोलला त्याला उपदेश निघेतून बघा. बरं का मंडळी, म्या आता तुम्हीच सांभाळ्या शिरपूरच्या बेवड्याला. येतो मतदान करून. आला मोठा म्हणाले, अरे आमच्यासारख्या लोकांचा सीजन आहे. कुठं आहे माझ घर कुठं आहे? अरे उगे साहेब बायको घर कुठं आहे माय? तिचं लोक काय नाही इकडे नाही 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 इकडे आहे. हो आहे जमलं आहे आहे. आवाज नाही आला. अहो कोण आहे? नामदेव. बरोबर आली. ओ आल्या. बाई बाई, आला मुर्दा आज बी ढोसून. घरात खायला गुरकट का नाही? त्या लेकराला कपडा लागता नाही. माई माई बी तीच हालत आहे. गळ्यात कुठला मनी नाही, पायात जळव नाही, आणि नुसतं त्या मुर्द्याच्या नावाचा कपाळभर कुकुली मी. आणि आता तर काय म्हणे इलेक्शनच्या नावावर 15 दिवसापासून सीझनच चालू आहे. आली मोठी. लोकांच्या घरी गेले की लोकांच्या बायका नवरा आला की पाणी दे चहा दे आणि माय बायको शिवाय. आली मोठी. हा गुन्हाच असता सर. मी काय म्हणतो गंग्या, काय म्हणतो मुर्द्या? दरवाजा खोळ्यातून एवढा उशीर खाऊन झाला सांग. अरे मुर्द्या, भाकरी थापत होती ना. भाकरी का तुझा बाप थापणार आहे? नामदेवरावच्या बापाचं बाप्पाचं नाव नाही काढायचं. तुझ्या बापाचं काढतो, तुझ्या मायचं बी काढतो, तुझ्या बहिणीचंही काढतो, आणि तुझ्या साऱ्या खानदानीचं काढतो. बरं काय येरी नामदेवरावच्या खानदानी एकटाच नामदेवराव. बरं मी काय म्हणतो गंगे? अरे काय म्हणतो मुर्द्या बोलणं? अब चार चौकात जरा प्रेमानं घेत आहे. शिरपूर मध्ये नामदेवरावची काय इज्जत आहे का नाही? बरं मी का गंगे काय केलं तो खायला आण बरं. काय केलं खायला? काहून ते इलेक्शन वाल्याच्या मागे हिंडले तिकडे जाईन चिकन मटण काही खाऊ घातलं नाही वाटते. आजकाल देशात काय काय यायला लागलं काय? काय म्हणत होती गंगे? मी म्हटलं त्याची इलेक्शन वाल्याच्या मागे साऱ्या दिवसभर हिंडले, त्यानं काही खाऊ नाही घातलं का तिकडे चिकन मटण? अहो काय म्हणे ते शिरपूर पोलीस स्टेशनला काय ते साहेब आला, हातभट्टी बी बंद, देशी बंद, जेवण खाऊन बी बंद, खायचं म्हणे निराश, इकडे धर तिकडे धर, आमच्या सारख्याचे हाल आहेत. मग मला असं वाटलं बा काय तिकडे जावं, मग गंगे काय केलं ते खाव. देवळ गंगे काय केलं तो पाहू दे काय. म्हणूनच मुर्द्या तुला घर दिसलं. प्रेमानं घेत आहे चार चौघात इज्जत आहे माही बी. घे आला शिनी या शिरपूरच्या माळ इकून आणि त्या इलेक्शन वाल्याच्या माग घर घर हिंडून लय थकला भागला असेल तू. घे गिळ आता. अरे काय रे पिवळं पाणी. अरे सकाळचं कोणत्या पुरात आणलं रे. अरे ते बाब्या घरी गेला की ते बाब्याची बायको बाब्याला चिकन दे, मटण दे, आलू गुंडा दे. बापा बापा. आणि माझ्या बायको मला पिवळं पाणी वाटत. बाबा घरी गेला की त्याच्या बायकोच्या इकडे पाहू गाणं म्हणते, चांगलं फुटलं मटण शिजलं हाती दुःखतात आणि
आणि माझी बघून फिळ पाना बठी तर बठीन देऊ रे मोठी खिशात नाही दमडीन हालवली कोंबडी म्हणे ते चिकन पाहिजे मटण पाहिजे आणि का मला म्हणतात त्या बाब्याची बायको त्याला चिकन देते मटण देते आलूबंड देते तुम्हाला माहित आहे का तो बाब्या साऱ्या दिवसभर काम करते पैसे कमावते आणि बायकोच्या हातात आणून देते तेव्हा त्याची बायको तुम्हाला माहित आहे का त्याला चिकन मटण आलूबंड आणि रसगुल्ला बी देते आणि तू मुर्द्या दारू पिला की तुला घर दिसते दारू नाही पिला की पारावर बसून राजकारण करतो राजकारणाचा इशे नको आणू इथं निवडणुकीचा सीझन चालू आहे आपला काही म्हणत नाही त्या लोकांना 2 टाइम तर पुरवतात ते मध्ये तरी विचार बापाला मी म्हटलं होतं ते इथं बाप म्हणे गुरुजी साहेब तिच्या बापाला म्हटलं होतं तरी इथं बाप म्हणे त्या वैभव पोरगी सुधी कोणतीन कपाळकंडी मारत अशी अहो साहेब मी आधी मा बापाला सांगितलं होतं बा पोरगा वानाले नाही पण गुणाले पाहिजे मा बाप काय म्हणे बाई जवळ सुद्धा हा गोरा गोमटा कपाळ करंटा फुटलं माय नशीब देवा भल्या कोणा माऊलीचं नको फुटू देऊ रे बापा बशी नामदाराची इज्जत होती तो या शिवपूर गावात मातीत घेतली तुमच्यासोबत कोणी राहत नाही चालली मी बापाच्या घरी येत नाही तूच करतोय इलेक्शन तूच करतोय मतदान बरं जाता जाता इलेक्शनचं कार्ड ठेवतो दोघांचे जास्त भेटतात हो दोघांचे अरे मित्र म्हणूनच म्हटलं या इलेक्शनच्या काळात अरे सोडून दे दारूची वाईट अरे सोडून दे दारूची वाईट काल होता मला मार आज झालाच कंगाल करू नको संसाराचे हाल तुझ्या संसाराचे हाल करू नको संसाराचे हाल तुझ्या संसाराचे हाल करू नको संसाराचे हाल तुझ्या संसाराचे हाल करू नको संसाराचे हाल 5 वाजले दोघांचे मिळून किती होतात पाहा लागतात काही नको या लोकायले म्हणावं का त्या लोकांजवळून याच्या जाऊन घेतो त्याच्या नाही त्याच्या जवळून घेतो काय बाळू आता तो चालला